नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अर्जुनवाडची जलशुद्धीकरण यंत्रणा बंदच, 15 वर्ष सत्तेत असणाऱ्यांनी काय केले? ग्रामस्थांचा संतप्त सवाल. अर्जुनवाड तालुका शिरोळ गावासाठी उभारण्यात आलेली जलशुद्धीकरण यंत्रणा गेल्या कित्येक वर्षापासून बंद अवस्थेत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुमारे 1-2 वर्ष ही योजना काही प्रमाणात सुरू होती, मात्र त्यानंतर यंत्रणा पूर्णपणे बंद पडली असून आजपर्यंत ती पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने लाखो रुपयांचा खर्च करून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला होता. मात्र देखभाल आणि नियोजनाच्या अभावामुळे ही योजना बंद पडली असून ग्रामस्थांना दूषित पाणी पिण्याची वेळ येत आहे. विशेष म्हणजे गेली सुमारे 15 वर्ष गावच्या सत्तेत असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी ही यंत्रणा सुरू करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचललेलं नाही, असा आरोप ग्रामस्थातून होत आहे. इतके वर्ष सत्तेत राहूनही गावकऱ्यांना स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी का पार पाडली नाही, असा जहरी सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत अशा निष्क्रिय सदस्यांना घरी बसवण्याचा निर्धारही ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. गावाच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित विभागांनी तातडीने लक्ष देऊन जलशुद्धीकरण यंत्रणा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.